क्रिकेट विश्वाला काळीमा फासणारी घटना समोर आली। राष्ट्रीय स्तरावरील एका महिला क्रिकेटपटूनं आपल्या भावाच्या मदतीने हनी ट्रॅप रचून एका व्यावसायिकाला 63 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या प्रकरणी महिला क्रिकेटपटू फरखांदा खान, तिचा भाऊ बाजिल खान आणि त्यांचा साथीदार इम्तियाज वानी यांना अटक केली। फरखांदा खान ही मूळची जम्मू काश्मीरची, ती राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू आहे। तिनं जम्मू काश्मीर महिला T20 लीगमध्ये चमकदार कामगिरी केली होती। फरखांदानं पैशांसाठी गुन्हेगारीचा रस्ता निवडल्यानं क्रीडा विश्वात एकच खळबळ उडाली आहे। फरखांदानं हनी ट्रॅपचा कसा रचला सापळा पाहूया। तसं पाहिलं तर फरखांदाच्या गुन्ह्याची पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती। दक्षिण मुंबईतील कोलाबामध्ये राहणारा 28 वर्षीय व्यावसायिक तरुण 2024 मध्ये फरखांदाच्या संपर्कात आला होता। सुरुवातीला फरखांदा आणि त्याच्यात मोबाईलवर चॅटिंग सुरू झाली। असंच काही दिवस सुरू राहिलं आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आरोपीनं व्यावसायिकाला जाळ्यात ओढण्यासाठी इंटिमेट चॅटिंग करायला सुरुवात केली। पुढे त्यानंतर एप्रिल 2024 मध्ये फरखांदानं पैशाची मागणी करायला सुरुवात केली। व्यावसायिकानं नकार देताच तिनं त्यांच्यातील पर्सनल चॅट्स व्हायरल करण्याची आणि अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि तिथूनच पैशांचा खेळ सुरू झाला। व्यावसायिकाकडून 63 लाखांची खंडणी आणि 32 ट्रान्झॅक्शन्स। फरखांदाकडून गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीने व्यावसायिक तरुण सुरुवातीला पुरता घाबरला आणि भीतीपोटी व्यावसायिकांना आरोपींना पैसे द्यायला सुरुवात केली। एप्रिल 2024 पासून जानेवारी 2026 पर्यंतच्या कालावधीत व्यावसायिकानं 23.61 लाख रुपये 32 वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे फरखांदाच्या खात्यात पाठवले। त्यानंतर फरखांदाचा भाऊ बाजिल आणि साथीदार इम्तियाज यांनी चॅटचे स्क्रीनशॉट्स व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पुन्हा 40 लाख रुपये उकळले। असे एकूण 63.61 लाख रुपये त्यांनी व्यावसायिक तरुणाकडून हडपले। हे पैसे फरखांदाचा भाऊ, साथीदार आणि वडिलांच्या बँक खात्यातही वळवण्यात आले। मुंबई पोलिसांनी फरखांदासह दोघांच्या मुसक्या आवळल्या। असं म्हणतात ना की पाणी डोक्याच्या वरून जायला लागल्यावर कोणीही धडपड करणारच। अगदी तसंच सततच्या धमक्यांना कंटाळून व्यावसायिकानं मुंबई पोलिसांकडे धाव घेतली। गुन्हे शाखेनं तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचं लोकेशन शोधून काढलं। फरखांदा आणि तिचा भाऊ बाजिल यांना दिल्लीतील एका नामांकित हॉटेलमधून पोलिसांनी अटक केली। पुढे त्यांचा तिसरा साथीदार इम्तियाज वानी याला श्रीनगरमधून ताब्यात घेतलं। मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। या टोळीनं अशा प्रकारे आणखी किती जणांना आपल्या जाळ्यात अडकवलंय याचा तपास पोलीस करत आहेत। असं असलं तरी पुन्हा एकदा फरखांदासारख्या राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटूला या मार्गाला का जावं लागलं असा प्रश्न उरतोच। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।